काय माहिती तुमचं? कुठं? तुम्ही शेनगावचे आहेत सगळ्या? केसापूर कीर्तनकार आहे ना. आणि काय तुम्हाला बस कुठून नाही? मग आता येता कशा तुम्ही? का? त्याला डीएमला फोन लावा. एक्सप्रेस आहे, संतोष बांगर सारखी अडवणारी गाडी नाही. हात दाखवा थांबवा अशी नाही. एक्सप्रेस त्याला द्या रे बाबा. टीम कोण आहे पहा, त्याला फोन लावा. चालेल या. हॅलो. अरे आपल्या केसापूरच्या काही मुली आल्यात. अरे त्यांना ते कोणती आता रिसोड गाडी गेली, त्या लेकरांना त्या गाडीमध्ये घेतलं नाही. कोण ते कंडक्टर आणि कोण ड्रायव्हर आहे ते एकदा बघा जरा. हा, या पद्धतीने जर वागत असतील हे लेकरं. आता इथं या ठिकाणी 25 लेकरं आहेत आणि शाळा सुटून ती आपल्या बस स्टँड मध्ये गेले. कोण रिसोडवाला कोण गाडीवाला होतं ते कोण ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे, ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा. 2 मिनिटं माहिती गेलाय माणूस. ए राजू तू जाया दे तिथं, मला बोलणं करून दे. आम्ही केसापूर या गावच्या मुली. आमची शाळा 12:30 वाजता सुटते. आम्हाला जायला बस नसते, असली तर उभं राहून जावे लागते. तर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आणि आम्ही आमचा प्रश्न मांडला. आमदार साहेबांनी लगेच बस स्टँडला फोन लावला आणि आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली. आमच्या सर्वांकडून आमदार साहेबांचे खूप खूप आभार.